पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। प्रकृती पुरुष। काल प्रकृती पुरुष हे एकच आहेत हे सांगण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने एक प्रयोग केला। त्याच्यामध्ये दृष्टीसृष्टीवाद सांगितला। दृष्टी म्हणजे वृत्ती ज्ञान, ते जेव्हा पदार्थापर्यंत जातं तेव्हा त्याच काळी पदार्थाची उत्पत्ती, म्हणून त्यावेळेस म्हणजे दृष्टी जी जाते त्याच वेळेस सृष्टी, असा एक भाग। आणि दुसरे म्हणजे दृष्टी हे ज्ञानच आहे, ज्ञानस्वरूप जात असताना दृश्यही ज्ञान आहे, आणि दोन्ही एकच आहे असं दृष्टीसृष्टीवादातलं त्यांनी दाखवलं। दुसरी गोष्ट अशी दाखवली की सगळं कल्पनामय, कल्पकानं कल्पना केली, त्याला तोच आकार आणि त्या आकाराला नाव, अशा तऱ्हेने हे सगळं पंचमहाभूताचं बनलं आणि हे भौतिकाला प्रत्येकाला नावं दिली। पण त्या सगळ्याच्या अगोदर अपंचीकृत भूत आहेत, त्या अपंचीकृत भूतापासून हे सगळं सृष्टी बनत जाते, म्हणजे अपंचीकृतापासून पंचीकृत आणि मग ही सृष्टी बनते। अशी जी सारणी आहे त्या संबंधी आणखीन आता पुढं बोलत आहेत। या पंचीकृत भूतपंचकाचे मूळ कारण शोधले तर अपंचीकृत भूते आहेत। म्हणजे पंचीकृत भूतांच्या ठिकाणचं मूळ कारण कोण, तर अपंचीकृत भूत व त्या भूतापासून समष्टी, भूतगणांचे अंतःकरण व व्यष्टीभूतगणांची इंद्रिये बनलेली आहेत। आता त्याच्यात एक एक झालं की सगळ्या पंचमहाभूताच्या समष्टीपासून हे सगळे भूतगण झाले आणि त्याच्याच व्यष्टीपासून इंद्रिये बनली। इंद्रिये व अंतःकरण आणि पंचसूक्ष्मभूते असे वर्णन आहे। मग आता इंद्रिये, अंतःकरण आणि हे जे काही सूक्ष्मभूत आहेत ही सगळ्या काय आहे मांडण्या आता पुन्हा त्याचं स्पष्टीकरण देत आहेत। गीतेत 3 गुण व पंचभूते अशी अष्टधा प्रकृती सांगितली आहे। 3 गुणांचा आणि पंचसूक्ष्मभूतांचा एकमेकाशी संबंध आहे, कारण त्या भूतांच्या कमी जास्ती मिश्रणाने गुण तयार होतात। प्रत्येक भूताच्या सत्वांशापासून बुद्धी व ज्ञानेंद्रिये यावरून मूळ पंचमहाभूते सूक्ष्म स्वरूपाने आहेत। आता इथं पुन्हा काय आहे की 3 गुण, आपण जी अष्टधा प्रकृती अगोदर पाहिली होती त्याच्यात 3 गुण आणि 5 पंचमहाभूत मिळून काय आहे 8, ही अष्टधा प्रकृती। त्याच्यामध्ये 3 गुण आणि पंचमहाभूतांची सूक्ष्मता एकमेकाशी संबंध आहे, कारण भूतांच्या कमी जास्ती मिश्रणानं हे गुण तयार होतात। प्रत्येक भूतांच्या सत्वांशापासून बुद्धी व ज्ञानेंद्रिय यावरून मुळात पंचमहाभूते सूक्ष्म रूपाने आहेत। आता हे जे काही सत्वांशानं बुद्धी झाली, इंद्रिये झाली, ज्ञानेंद्रिय म्हणजे त्यात सूक्ष्मांशाने पुन्हा पंचमहाभूताचा अनुस्यूतपणा आहेच, व त्यातून पुढील सर्व शरीरे, पिंड वगैरे बनलेले आहे। आणि नंतर जे जे काही बाकीचे इंद्रिये आहेत, शरीर आहे, त्याच्यासाठी दुसऱ्या गुणापासून हे सगळं शरीर बनलेलं आहे। या पंचतत्वाची व मनबुद्धी अहंकाराची आटणी केली म्हणजे
साम्य अवस्थेत त्यातील एक एक निराळे पाहता येणार नाही. आता जोपर्यंत हे सगळे काय आहे की प्रकट आहेत, तोपर्यंत आपल्या ठिकाणी ह्या सगळ्यांचं वेगवेगळं पण पाहता येतं. 3 गुण वेगळे पाहता येतात, पंचमहाभूत वेगळी पाहता येतात, किंवा मनबुद्धी अहंकार हे वेगळे आणि पंचमहाभूत वेगळी हे पाहता येईल. पण जेव्हा पंचतत्वाच्या ठिकाणी मन बुद्धी अहंकार याची आटणी होते, त्यावेळेस ती साम्य अवस्था झाली. मग साम्य अवस्थेत मात्र आपल्याला हे निरनिराळे पाहता येत नाही. कोणते तत्व किती आहे, कसे आहे, त्याचे गुणधर्म काय आहेत, हे पराप्रकृतीत पाहता येणार नाही. जे साम्य अवस्था म्हणजे पराप्रकृती. तिथं सगळं एक झाल्यावर ह्यातलं कोणतं कोणत्या तत्वानं आहे, त्याचे काय लक्षण आहेत, तिथं काही त्याचा गुणधर्म पाहता येत नाही. कारण सगळं काय आहे, एक झालेलं आहे. वडाच्या झाडाचे लहान मोहरी एवढे बी असते, त्यात सर्व वटत्व सामावलेले असते. तेथे वट पाहीन म्हटले तर पाहता येणार नाही. ह्या साम्यावस्थेत हे 8 भाग सूक्ष्म होऊन का होईना, पण पृथक्त्वाने राहतात का? असे राहतील तर आम्ही कोणत्याही प्रकारच्या उपकरणाच्या साह्यानं अथवा अन्य काही तऱ्हेनं पाहू शकू, पण त्याचे साधे मिश्रण न होता रासायनिक संयोगीकरण होत असेल तर नाईलाज होणार आहे. आता त्याच्यात विचार मांडला की जसं वड आहे आणि त्या वडाच्या झाडाचं बी लहानसं मोहरी एवढंच आहे. आता त्या बियाच्या ठिकाणी सगळा वटवृक्ष सामावलेला आहे. त्या बियाच्या ठिकाणी वडाच्या बद्दलचं काही आपल्याला पाहता येणार नाही. म्हणजे तिथं कसं येतं, साम्य अवस्था आहे. आणखी एक असं वाटलं की तिथं साम्य अवस्था जरी असली तरी हे सगळे पृथक पृथक आहेत का? तिथं प्रत्येक पंचमहाभूत साम्य अवस्थेत पण आपलं आपलं अस्तित्व टिकून आहेत का? मग तसं जर असेल तर कशाच्या का उपकरणाने होईना आपल्याला त्यात शोध घेता येईल, त्याला पाहता येईल. आणि मग कसं आहे, कोणतं कोणतं किती सूक्ष्म अंशात आहे ते कळलं. पण तसं न होता यांचं मिश्रण एक प्रकारे रासायनिक संयोगीकरण होऊन तिथं होत असेल तर मग नाविलाज आहे. म्हणजे पाहायला गेलं तर असं असेल तसं दिसतील का? किंवा त्यांचं संयोगीकरण झालं असलं तर मग कसं दिसतील? पृथ्वीला पाणी विरवते, पाण्याला अग्नी आटवितो, अग्नीचा वायू घोट घेतो, वायूला आकाश पदरात पचवते. अशा तऱ्हेनं तत्वाची आटणी होते. तेव्हा तत्वाचे गंध, रस, रूप, स्पर्श व गुणाचाही सर्व लय होऊन एक शब्दच राहणार आहे. आता ते कसं असेल त्यांनी ते दाखवलं. मुळात काय आहे की हे जे सगळी पंचमहाभूत आहेत त्यांच्या ठिकाणी असा प्रकार होतो की पाणी काय करतं, पृथ्वीला विरवतं, पाण्याला अग्नी आटवतो, अग्नीला वायू संपवतो आणि वायू आकाशाच्या पोटात स्थिर होतो. म्हणजे एकात एक हे तत्व आटणी होते. तेव्हा तत्वाच्या ठिकाणी जे जे काही अगोदरचं होतं, म्हणजे पृथ्वीच्या ठिकाणी गंध, पाण्याच्या ठिकाणी रस, अग्नीच्या ठिकाणी रूप, वायूच्या ठिकाणी स्पर्श, हे सगळे जे काय आहे ते एकात एक मिसळत शेवटी काय आहे, या गुणांचा लय होऊन शेवटी आकाशरूप तत्वाच्या ठिकाणी थांबले. म्हणजे शब्दात येऊन ते सामावलेले आहेत. आकाश तत्व व त्याचा शब्दगुण एवढाच राहणार आहे. गुणगुणीला सोडून वेगळा राहू शकत नाही. यावरून आपला शब्द गुण
आपल्यात धारण करून फक्त आकाश उर्वरित राहत आहे. आता त्यात काय झालं की आकाश तत्व आणि त्याचा शब्दगुण एवढाच राहिला. बाकीचं काय तर त्याला एक काय आहे की मूळ सिद्धांत आहे की कोणताही गुण त्याच्या गुणी म्हणजे जे आहे ज्याच्यापासून हा गुण आहे त्याला सोडून राहत नाही. मग पृथ्वी नाही म्हणल्यानंतर गंध त्याला सोडून कसा राहील? पृथ्वी त्यात विराली, गंध विराला, पाणी विरालं, त्यात पाण्यात बरोबर परस विराला, असं करत त्याचे सगळे गुण आणि तो गुणी एक झाले. शेवटी कुठे येऊन थांबले ते शब्द या ठिकाणी, म्हणजे आकाश तत्व आणि शब्दगुणाच्या ठिकाणी ते येऊन थांबलेले आहेत. हे इतके करणारा कल्पक कोणी असलाच पाहिजे. याशिवाय ही आटणी तरी कोण करणार व कशाच्या साधनाने करणार? त्याचा कल्पक हा त्याहून निराळा राहून कार्य करीत असला पाहिजे. त्याचे असंगत्व असेल तरच तो वेगळा राहू शकेल. नाहीतर फांदीच्या शेंड्याकडे बसून फांदी तोडणारा फांदीच्या पडण्याबरोबर आपणही पडेल. मग बाकीचे झाड कोण तोडणार? आता त्याला काय केलं की असं एक दाखवून दिलं. हे सगळं जे होतं आपण पाहिलं की एकात सगळे पंचमहाभूत आणि त्याचे गुण तिथं सामावले. मग हे सगळं करणारा कोणीतरी असला पाहिजे. तो जो कल्पक आहे त्या कल्पकाशिवाय हे सगळं कसं होईल? आणि तो कशाच्या साधनाने हे सगळं करत असेल? काय त्याच्याकडं असेल? मग त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यात खरं, पण तो कल्पक या सगळ्याहून निराळा असला पाहिजे. कारण तो त्यात नाही, तो फक्त ह्या सगळ्यांची एक सगळी काय आहे मिळवत येतो. तो असंग राहत असेल, त्याहून वेगळा राहत असेल. मग त्याने उदाहरण दिले की झाडाची फांदी तोडायची असेल तर जी फांदी तोडायची त्या फांदीच्या टोकाकडे बसून कसं तोडता येईल? तसं जर तोडलं तर फांदीबरोबर तो खाली पडेल आणि तो खाली पडला तर मग बाकीचं राहिलेलं झाड कोण तोडणार? म्हणून हे त्याच्याहून जसा वेगळा राहून तोडतो तसं हे सुद्धा कल्पकसुद्धा या सगळ्या घडामोडीपासून बाजूला असतो. यावरून कल्पक आणि त्याचे जगतोत्पत्तीचे साहित्य एवढे शिल्लक राहते. आता काय राहिलं? एक कल्पक राहिला आणि हे सगळं उत्पन्न करण्याचं साहित्य, म्हणजेच एक निमित्तकारक राहिला आणि दुसरं उपादानकारक एक राहिलं. तो कल्पक म्हणजे पुरुष आणि साहित्य म्हणजे प्रकृती, ही दोघेच राहत आहेत. आता सगळे एक होत येते, म्हणजे मग त्यात कल्पक कोण आहे? तर हा पुरुष आहे. आणि हे सगळं साहित्य कोण आहे? तर प्रकृती. हे दोघं शिल्लक राहिले. त्याचे एकीकरण होत नाही असे ज्या शास्त्राने ठरविले ते या दोघांनाही अनादी समजतात आणि ते एका अर्थाने खरेच आहे. आता हे दोन शिल्लक राहिले, हे राहतातच, ह्यांचं एकीकरण होत नाही असं म्हणणारं सांख्यशास्त्र आहे. आणि मग त्यांच्या या सगळ्या गोष्टी सांगत असताना त्यांच्या मताप्रमाणे ऐकत गेल्यावर आपल्याला सुद्धा वाटतं नाही हे नक्कीच आता काय आहे वेगळेच राहणार. आणि ते सांगतात त्यांच्या ठिकाणी जे सांगितलंय ते एका अर्थाने खरंच आहे. मातीची घागर बनली होती हे कळत नव्हते. तोपर्यंत माती म्हणजे घागर कशी हे लक्षात येत नव्हते. मातीपासून घागर झाल्यावर नाव रूप यापेक्षा अधिक काहीच जन्मले नाही, हे मात्र चांगल्या विचाराने कळणार आहे. भगवंतानी जग हे दोनच श्लोकात सांगितले. एक पराप्रकृती हे अव्यक्त जग आणि अष्टधा प्रकृती म्हणजेच व्यक्त जग. आता हे काय आहे की पहिल्यांदा आपण एक पाहिलं की जे काही आहे त्याच्यामध्ये मातीपासून घागर झाली आणि
जोपर्यंत आपल्याला माती म्हणजे काय कळत नव्हतं तोपर्यंत, आता एकदा झाल्यानंतर मातीपासून घागर झाली, म्हणजेच घागर नावाचा आकार झाला, मग ते रूप आणि त्याला दिलेलं घागर हे नाव, एवढं काय आहे की त्याच्यानंतर तिथं जन्म झाला, की मातीपासून घागर झाल्याबरोबर नाव आणि रूप या दोघाचा जन्म झाला. आता हे लक्षात आलं. आता ते सांगतात की भगवंतानी जग हे 2च श्लोकात सांगितलं. कधी सांगितलं? 7व्या अध्यायात. तिथंच त्यांनी ह्या 2 श्लोकात काय आहे, जग भूमिरापो नलो वायू, या 2 श्लोकामध्ये हे सगळं जग सांगितलं. त्याच्यात एक पराप्रकृती. पराप्रकृती म्हणजे अव्यक्त, की जिथं आत्ता आपण पाहिलं की गुणसाम्य अवस्था, म्हणजे तिथं सगळे एकच आहे. आणि दुसरी आहे अष्टधा प्रकृती, म्हणजेच व्यक्त झालेली प्रकृती. व्यक्त जगात अष्टधा प्रकृती 8 भागाने सांगितली. तरीही नाव आणि रूप याशिवाय अधिक काही जग म्हणून जन्मले नाही. आता अष्टधा प्रकृती व्यक्त सांगितली, पण व्यक्तत्वात आम्हाला काय दिसतं? तर नाव आणि रूपच. कारण ते जे बनण्याकरता, आकार बनण्याकरता हे अष्टधा प्रकृती तयार झाली, पण ज्याचा आकार बनलाय त्या आकाराला म्हणजे त्या रूपाला काय नाव दिले ते पाहून नामरूपात्मकच जग झालं. अष्टधा प्रकृतीचं जग आहे असं खरं तर आहे, पण त्याच्यावर नामरूप आल्यामुळं अष्टधा प्रकृतीपेक्षा स्पष्ट कोणतं झालं? नाव आणि रूप. अशी खात्री विचारवानालाच पटेल. सुताराने खांब, तुळई, अंधारी, कडी, किलचण, पानपट्टी, आढे, पिढे इतके सगळे बनविले. म्हणजे लाकडाची निर्मिती केली नसून नामरूपाला जन्म दिला, एवढे ध्यानात विचारवानाच्या येणार आहे. लाकूड हे लाकूडपणाने कायम आहे. लाकूडपणाला सोडून किंचितही रूपांतरित झाले नाही. मग जग काय? नामरूप यावरून सूक्ष्म पराप्रकृती किंचितही रूपांतरित न होता नामरूपच जन्मले, एवढे समजणे पटेल. पटत असेल तर पुष्कळ काम झाले. आता त्यांनी दाखवलं की एक लाकूडच असतं, पण त्या लाकडावर त्या भागाचे जे जे काही होतात, आता हे सगळं घरावर टाकायचं जे माळवद असतं त्यातली ही नाव आहेत. त्याच्यामध्ये सगळा लाकडाचाच उपयोग केलेला आहे, पण लाकडाचाच काय आहे, सुतार खांब बनवतो, वरचं काय आहे, खण बनवतो, आणि त्याच्यावर खाणावर टाकत असणाऱ्या तुळया म्हणजे तुळई आहे. त्या दोघाच्या मध्ये बसणारी फळी त्याला अंधारी म्हणतात. आडवी पडणारी कडी असते, किलचण असतं वरनं झाकणारं. नंतर पुढच्या बाजूला जे काही सुंदर नक्षीकाम करून बसवते त्याला पानपट्टी म्हणतात. आणि खांबाच्या खाली खांडाच्या तिथं टेकन दिलेलं असतं ते आडं किंवा पिढं. ही किती जरी झालं असलं तर ही नावं आली. कशाकरता? व्यवहाराकरता. हा जो वर बसलेला आहे लाकूड काम करणारा सुतार, तो खालच्या माणसाला हे दे ते दे नाव घेऊनच म्हणतो, आणि ती वस्तू त्याला द्यावी लागते. पण हे सगळं असताना कोण आहे? लाकूडच आहे की. लाकडाशिवाय ह्या सगळ्या वस्तू बनत नाहीत. म्हणून लाकूडपणा हा काही सुतारानं निर्माण केलेला नाही. लाकडाचं हे सगळं काय आहे, वेगवेगळे त्यांनी आपले काय त्यातल्या लागत असणाऱ्या वस्तू त्या आकाराच्या निर्माण केल्या आणि त्याला ती नावं दिली. लाकूड हे लाकूडपणानं कायमच आहे. म्हणजे लाकूडपणाचा त्याच्यात काय बदल झाला नाही. फक्त तुम्ही त्याचा काय आकार केला आणि काय नाव दिलं हेच आहे. लाकूडपणाला सोडून किंचितही रूपांतरित झाले नाही. म्हणजे हे सगळी नावं झाली तरी लाकूडपणाला धरूनच झाली ना. तसंच आहे, हे सगळं निर्माण झालं ते जग त्याला सोडून नाही. फक्त त्या ठिकाणी काय आहे, नाम आणि रूप हे जास्त झालं. यावरून सूक्ष्म पराप्रकृती किंचितही रूपांतरित न होता नामरूपच जन्मते.
म्हणून हे सगळं जे आहे याच्या ठिकाणी काही बदल होत नाही. वर आपण जे नामरूप दिलेले तेच आपल्या ठिकाणी जगत म्हणून आहे. एवढे समजले म्हणजे मग पुष्कळ काम झाले. इतक्या विचारावून आपली मजल येतपर्यंत येत आहे की पुरुष आणि प्रकृती हे दोघेच अनादी आहेत. आता त्याच्यामध्ये एक लक्षात आलं की हे सगळं बनवणारा एक कल्पक आणि बनवण्यासाठी लागणारा त्याचा जो काय आहे कच्चा माल ते हे दोघं राहिले. मग एक कल्पक जो आहे तो पुरुष मागच्या ह्याच्यात झालं आपल्याला, आणि प्रकृती म्हणजे कोण आहे तर हे सगळं बनण्याचं एक साहित्य. आता त्याच्यात हे दोघं शिल्लक राहिले म्हणून ह्याला त्यांनी अनादी म्हटलं. प्रकृती अनादी आणि पुरुषय अनादी. पुरुष ज्ञानवान आहे म्हणून कल्पक आहे. प्रकृती जड आहे, तिला स्वतंत्र चलनवलन नाही म्हणून तिचा चालक पुरुष आहे. आता याच्यात ज्ञानवान असणारा हा पुरुष आहे म्हणून तो कल्पक आहे, आणि प्रकृती कशी जड आहे, ती स्वतःचे स्वतः काही बनत नाही, तिला सगळं स्वतंत्र असं चलनवलन नाही म्हणून तिचं जे काही करणार आहे चलनवलन तो पुरुषच आहे. यावरून काही शोधक इतक्याही विचारापर्यंत गेले की पुरुष दोघातही रूपात्मक आहे. एक अंग चैतन्यात्मक व एक जडात्मक असून काजवा जसा अर्ध शरीराने उजेड देतो व अर्ध्या शरीराने अंधारात्मक असतो, पुरुषच प्रकृती पुरुषाचे मूळ आहे पण जड चैतन्यात्मक आहे. आता दुसरा विचार आला की ह्याच्यामध्ये एक आहे की हे जे काही दोघं दाखवले त्याच्यात एक अंग चैतन्यात्मक आहे आणि एक अंग जडात्मक आहे. मग याच्यात त्यांनी दाखवलं की काजवा कसा असतो, त्याचं एक अंग प्रकाश रूप असतं आणि बाकीचं अंग अंधार रूप असतं. म्हणजेच त्याच्या ठिकाणी पुरुषच प्रकृती आणि पुरुषाचंच मूळ आहे पण जड चैतन्यात्मक. म्हणून मग हे काय दाखवलं, एक चैतन्य आणि एक जड असं दोघं जण आहे तिथं एकच आहेत. म्हणजे जसं एक शास्त्रकाराने हे दोघं अनादीत आणि हे कधी एकमेकाला मिळत नाहीत असं दाखवलं, तसं दुसऱ्याने म्हणलं हे जड चेतन आहे, हे असं जड चेतन रूपानं असतं. पण त्याचे खंडन दुसरे करतात की चैतन्यात जडात्मक अंश असतील तर ब्रह्म हा अवयवी पदार्थ ठरेल व अवयवाचे उत्पत्ती नाश संयोगीकरण पृथक्करण होऊ शकेल आणि परमार्थ प्रयत्न व मुक्ती हे शास्त्र व्यर्थ होईल. आता त्याचं खंडन केलं. ते म्हणले असं कसं होईल, जर एक चेतन आणि दुसरं जड असलं तर मग ह्याला अवयव झाले. मग हे जे अवयवी आहे ते अवयवी पदार्थ म्हणजे उत्पत्ती नाश असतातच, मग त्यांच्या ठिकाणी संयोगीकरण पृथक्करण होऊ शकेल. म्हणजेच त्याच्यात एवढं जर सगळं होत असेल तर मग परमार्थ करून मुक्ती मिळवायचं काय राहिलं, कारण हे आपोआपच सगळं जर होतंय, याचं संयोगीकरण होतंय, याचं पृथक्करण होतंय, म्हणजे ते एकही होतं तर दोनही होतात. मग आम्ही काय करायचा प्रयत्न, म्हणजे पुन्हा जगरूपाला येणे आणि संसार प्रयत्नानंतर किंवा मुक्तीनंतर टळणार नाही. हे नामरूपात्मक जग प्रकृती पुरुषात्मक आहे. जग ही कोणाची तरी कल्पना आहे व कल्पनेचे रक्षण केले जाते. आता त्याच्यामुळं हे दोघंही काय होतील, जगरूपालाच येतात आणि मग त्याच्यानंतर हे सगळं जर संसार रूपच होऊ लागलं तर मग मुक्ती कशी, तर नामरूपात्मक जग हे प्रकृती पुरुषात्मक आहे. म्हणजे समोर दिसणारं जग हे कसं आहे, नामरूपात्मक आहे, मग त्याच्या ठिकाणी प्रकृती पुरुषत्व आहे. जग हे कोणाची तरी कल्पना आहे, मग हे सगळं नामरूपात्मक व्हायला कल्पना पाहिजे, कल्पक पाहिजे, आणि मग त्या कल्पकानं हे सगळं जग नावाची कल्पना करून बनवलं
तरी कल्पनेचं रक्षण करणारा कोणीतरी एक असतो. म्हणून त्याचं रक्षण करणं हे एक आलं. असा अनुभव येतो. आणि त्याचे साहित्य प्रकृती आहे, ती जड असून कोणा एका वाचून तिला वळण नाही. आता त्याच्यात दुसरं आलं की हा रक्षण करता कोण, म्हणजे मग त्यात एक आलं की हा रक्षण करता एक आहे आणि हे साहित्यरूप प्रकृती एक आहे. कारण ती जड आहे आणि तिला जडाला चळणवळण करायला लावायला कोणीतरी चेतन असावा लागतो. तो चेतन एक आहे ना. ते जर नसेल तर नुसतं स्वतः कसं त्याला चळणवळण होईल. आता प्रकृती ही जर पुरुषाहून अनादी आहे, दोघेही अनादी आहेत, म्हणजे मुळात द्वैत आहे व द्वैत विस्तार हे जग आहे. द्वितीया द्वयी भयं भवती. जेथे भय आहे तेथे द्वैत आहे, किंवा जेथे द्वैत आहे तेथे भय म्हणजे दुःख आहे. मग सांख्य मताची सारणी हाती घेऊन आत्मा अनात्मा अशी निवड करून शेवटी द्वैतच जर उरत आहे तर संसार नष्ट होत नाही आणि आमचा मुक्ती प्रयत्न सिद्ध होणार नाही. मग काय मिळविले असा प्रश्न येतो. आता वरच्या सगळ्या मांडण्यापासून आपल्या लक्षात आलं की प्रकृती आणि पुरुष हे दोघेही अनादी. दोघेही अनादी आहेत म्हणजे मुळात द्वैत आहे. आणि हे द्वैत रूप जग आपल्याला नेहमी भय दाखवणार आहे. का जेव्हा दुसरं असतं तेव्हा जवळजवळ दुजे जोडे तवतव भय वाढे, म्हणजे त्याच्यामुळं भय राहणार आहे. मग आता हे जे काही सांख्य मताची जी सारणी ती यांच्या ठिकाणी हे दोन राहतात, म्हणजे आत्मा आणि अनात्मा हे कायम राहील. मग आत्मा अनात्माची निवड केली तरी द्वैत कायमच राहिलं की. आणि मग द्वैत जर कायम राहत असेल तर संसारसुद्धा कायमचाच राहिला. संसारातून मुक्ती कशी मिळेल? मग मुक्ती काय मिळवण्याचा प्रयत्न करून तरी काय, असं काय आहे हे या ठिकाणी प्रश्न उभा राहतात. म्हणजे द्वैत संपत नाही की काय सांख्यमताप्रमाणे, असं आमच्या ठिकाणी पुन्हा शंका येते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव